महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आधारित नाटक मला काहीतरी सांगायचंय लवकरच रंगमंचावर। संग्राम समेळ यांच्या एकपात्री नाटकामध्ये शिंदेंच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव। नाटक सेन्सॉर बोर्डकडे असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आजची सुनावणी पुढे ढकलली। लवकरच नवीन तारीख मिळणार। 23 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक। एमपीएससी परीक्षेच्या नवीन वेळापत्रकावरती चर्चा होणार। या बैठकीतील निर्णयानंतर नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाणार। मुंबईतल्या कांदिवली परिसरामध्ये युवक काँग्रेसकडून संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या पुतळ्याचं दहन। एसबी रोडवरती पुतळा जाळून केला निषेध। संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांना मुंबईमध्ये येण्याचं आव्हान। किल्ले रायगडावरील रोपवे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार। मॉकड्रिल सुरक्षा सरावासाठी रोपवे उद्या बंद राहणार। व्यवस्थापक राजेंद्र खातू यांची माहिती। नागपूरकरांना मिळाला नवा उड्डाणपूल। नागपूर अमरावती मार्गावरती वाहतूक कोंडीवरती उतारा। वाडीजवळ 2.5 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल। रायगडमधल्या पाली खोपोली मार्गावरती परळी कांसळ येथे अपघात। बस आणि मोटरसायकलमध्ये धडक। मोटरसायकलवरील 3 तरुणांचा जागीच मृत्यू। अपघाताचा व्हिडिओ समोर। ऐन गणेश उत्सवामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये हत्येचं सत्र सुरूच। 3 हत्या तर 2 गोळीबाराच्या घटनांनी परिसरामध्ये खळबळ। शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू। 7 जिल्ह्यातल्या 24 जागांसाठी मतदान। जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने केला जाहीरनामा प्रसिद्ध। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये केलं जाहीरनाम्याचं प्रकाशन। काँग्रेसची जाहीरनाम्यामध्ये 7 ठोस आश्वासनं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर। क्वाड नेत्यांना शिखर परिषदेमध्ये आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये सहभागी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।